बऱ्याच वेळा असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी खूप कष्ट केलेले आहेत किंवा खूप स्ट्रगल करत आहे आणि या स्ट्रगल मागे किंवा कष्टामागे कुठेतरी आपल्या नशिबाला साथ भेटावे, कुठेतरी काहीतरी चांगलं फळ प्राप्ती मिळावी, कुठून तरी पॉझिटिव्ह रिझल्ट यावा, कुठून तरी चांगली बातमी मिळावी व माझ्या कष्टाला नशिबाची साथ देखील लाभावी, असं प्रत्येक वेळा प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं, बरोबर ना? पण काही केल्या आपले ते स्वप्न पूर्ण होत नसतं किंवा ती अशी जादूची कांडी फिरवली की ती सगळी स्वप्न पूर्ण होतात असं देखील नसतं. आणि असंही नाही आहे की आम्ही तुम्हाला सांगितलं आणि लगेच तुम्ही सेवा केल्याने लगेचच तुम्हाला फळ मिळालेलं आहे. बघा, यामध्ये देखील सेवेमध्ये देखील सातत्य असावं लागतं. सेवेमध्ये देखील भाव, शुद्ध भाव महत्त्वाचा असतो. सेवेमध्ये देखील तुमचा समर्पण महत्त्वाचं असतं. तितका वेळ वाट बघण्याची देखील ताकद तुमच्यामध्ये असावी लागते. फक्त सेवा करायची म्हणून केली आणि त्याचं फळ तुम्हाला मिळालं असं देखील होत नाही. आणि आपण एखादी गोष्ट जर आपण मनापासून करत असो किंवा एखादी सेवा एखाद्या विशिष्ट कार्यासाठी आपण मन लावून करत असो आणि त्या सेवेमध्ये देखील आपण सातत्य ठेवत असो तर ती सेवा देखील आपल्यासाठी काम करते आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी ती काम करत असते. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. जसं की तुम्हाला सांगितलं, सेवेमध्ये सातत्य असायला हवं आणि या विषयावरच एक अनुसरून अशी एक सेवा आहे जी अधिक मासामध्ये करायला हवी. आपण वेगवेगळ्या सेवा करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं पुढचं पाऊल आपण टाकतच असतो, पण अधिक मासामध्ये व्यंकटेश स्तोत्राची सेवा म्हणजेच व्यंकटेश बालाजी महाराजांची सेवा करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे. भगवान विष्णूंची, श्रीहरी भगवान विष्णूंची जर तुम्हाला या अधिक मासामध्ये सेवा करण्याचं भाग्य लाभत असेल तर याहून सुंदर पुण्य कोणतं नाही असं समजा. आणि तुमच्या नशिबाला किंवा तुमच्या कष्टाला जर नशिबाची साथ हवी असेल, तुम्ही आजपर्यंत जितकं स्ट्रगल केलं ती झुंज जी तुम्ही देत होता, लढाई जी करत होता स्वतःच्या नशिबासोबत, ती लढाई आमच्या मुलाच्या वाटेला ते कष्ट येऊ नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. आम्ही जे दुःख भोगलेलं आहे ते दुःख आमच्या मुलांच्या वाटेला येऊ नये असं प्रत्येक आईवडिलाला वाटत असतं आणि यासाठी तुम्ही भरभरून सेवा करता, कष्ट तर करतच असता. आणि या सेवेमध्ये अजून एक सेवा आहे जी अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा आहे, जी सेवा केल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची जी काही आर्थिक परिस्थिती आहे सुधारण्यास मदत होतेच, पण आपल्याला बघा आपली कर्जबाजारी आहे, किती जरी प्रयत्न केला तर त्या कर्जातून आपली काही सुटका होत नसते. त्याच पद्धतीने बघा, आपण एखादं विशिष्ट कर्ज घेतलेलं असतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज, ते कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज, म्हणजे एक प्रकारे खड्ड्यातून कुठेतरी वर येण्याचा प्रयत्न करतो आणि आपण अजून किती खोल खड्ड्यात रुतत चाललेलो आहोत हेच आपल्याला कळत नसतं. आणि अशामुळे आपण इतके खचून जातो मानसिकरित्या, शारीरिकरित्या आपण, आणि वेगवेगळे नको ते टोकाचे निर्णय घेऊन बसत असतो. आता या अधिक मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची अत्यंत प्रभावी आणि अत्यंत प्रिय अशी कोणती सेवा असेल तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे, बालाजी महाराजांची सेवा आहे, जी 3 रात्रीची किंवा 21 रात्रींची देखील ही सेवा केली जाते. आता या सेवेमध्ये सेवा करण्या अगोदरच मनामध्ये भरपूर लोक भीती बाळगतात की ही सेवा करताना भरपूर अनुभव येतात, प्रत्येकाला येतात, सगळ्यांनाच कधी कधी येतात असं नाही आहे, पण अशी विशिष्ट व्यक्ती असतात त्यांना साक्षात बालाजी महाराज दर्शन देत असतात आणि ते आपल्याला समजत नाही, कारण तेवढी कुवत, तेवढी शक्ती आपल्यामध्ये नसते की आपण ते समजून घेऊ शकू की आपल्याला त्यांनी दर्शन दिलेलं आहे. तर बघा, अधिक मासामध्ये जर आपण ही सेवा केली तर तुम्हाला 100% त्याची फलप्राप्ती बालाजी महाराज साक्षात तुम्हाला दर्शन देतात. 3 रात्रीमध्येच दर्शन भेटतं तुम्हाला आणि तुम्हाला फक्त संकेत ओळखण्याची गरज असते, एवढं लक्षात घ्या. भरपूर लोक भीतीपोटी ही सेवा करत नाहीत, कारण भीती वाटते. तुम्हाला काय सांगायचं, मी सगळ्यात अगोदर पहिल्यांदा केली होती, मी पूर्ण घामाने भिजले होते, मला इतकं टेन्शन आलं होतं. पहिल्या दिवशी खूप घाबरले होते, म्हणजे काही समजतच नव्हतं काय करून काय नको, इतका घाम फुटला होता आपल्याला तसं होतं, पण भ्यायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं, भीती तुमच्या मनातून काढून टाकायची आहे. तुम्ही काय करायचं आहे बघा, आता व्यंकटेश स्तोत्राची सेवा तुम्हाला सुरू करायची आहे अधिक मासामध्ये. तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता, अगदी तुम्ही आजपासून देखील सुरुवात करू शकता. रात्री बरोबर 12 वाजताची ही सेवा असणार आहे. आता या सेवेमध्ये काय काय करायचं आहे ते अगोदर सांगते, नंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी सगळ्या नियमांचं पालन वगैरे सांगते.
बघा तुम्हाला काय करायचं आहे, ज्या दिवशी तुम्ही समजा आजपासून किंवा उद्यापासून तुम्ही सेवेला सुरुवात करणार असाल तर तुम्ही सकाळी संकल्प घ्यायचा आहे। संकल्प कसा घ्यायचा सगळ्यांना माहिती आहे। तुमच्या हातामध्ये उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता ओल्या होतील इतकं थोडंसं पाणी, हळदी कुंकू, एक फूल ठेवायचं आहे आणि तुमचं नाव, तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे। तुम्ही कोणत्या कारणासाठी ही सेवा करत आहात आणि किती वेळा तुम्ही ते किती संख्येमध्ये ते पठण करणार आहात ते सांगायचं। म्हणजे उदाहरणार्थ 21 संख्येमध्ये आपण पठण करणार आहोत तर 21 संख्येमध्ये वेगवेगळे स्तोत्र मी पठण करणार आहे, तर निर्विघ्नपणे ते माझ्याकडून पूर्ण व्हावे आणि ते स्वतः तुम्ही पूर्ण करून घ्या अशी महाराजांना, दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना, बालाजी महाराजांना, भगवान विष्णूंना आपल्याला विनंती करायची आहे आणि पळीने खाली पाणी खाली सोडून द्यायचं आहे। संकल्प सकाळी घ्यायचा आहे बरोबर। आणि संकल्प घेतला म्हणले की आपण संकल्पामध्ये बांधलो जातो, आपल्याला त्या संकल्पाची जाणीव असते आणि आपल्याला ती गोष्ट पूर्ण करावीच लागते, म्हणून आपल्याला संकल्प घ्यायचा असतो। संकल्प घेतला 3 दिवस परान्न खायचं नाही, 3 दिवस मांसाहार अजिबात नाही करायचा। आता भरपूर लोक अधिक मासामध्ये मांसाहार देखील करत नाहीत, पण जे लोक करतात त्यांना सांगते मांसाहार देखील अजिबात करायचं नाहीये। 3 दिवस 3 रात्र अजिबात मांसाहार नाही, परान्न नाही, कोणाशी गलिच्छ वाईट वागायचं नाहीये, कोणाबद्दल वाईट विचारधारणा देखील आपल्या मनामध्ये ठेवायची नाही की तो व्यक्ती असा आहे आणि तो अशा विचारांचा आहे वगैरे वगैरे। आपले विचार कुठे आहेत, आपण कसा विचार करतो याचा अगोदर विचार करायचा। त्यामुळे दुसऱ्यांची कुवत कशी आहे, दुसऱ्यांचे विचार कसे आहेत हे आपण ठरवायला जायचं नाहीये। 3 दिवस कोणाची निंदा नालस्ती करायची नाहीये। 3 दिवस एकदम शांत राहायचं आहे। घरामध्ये जरी वातावरण बिघडत असेल तर आपण नमतं घ्यायचं आहे, शांत घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एवढेच नियम आहेत, बाकीचं काही देखील तुम्हाला नियमांचा डिप्रेशन नाही आहे। भीती त्याच पद्धतीने भीतीचा नंतर सांगते तुम्हाला। सगळ्यात अगोदर तुम्हाला काय काय लागणार आहे बघा। तुम्हाला बालाजी महाराजांचा फोटो असेल तर तो लागेल, नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती देखील चालेल। बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या मंदिरामध्ये असते, त्याच पद्धतीने महाराजांची, दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तरी देखील चालणार आहे, स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असेल तरी देखील चालणार आहे। तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे, अशा जागेला आसन ठेवा जिथून 3 दिवस तुम्ही हलवायचं नाही, ते 3 दिवस तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे। आसनावरती निळ्या रंगाचाच कपडा अंतरायचा आहे तुम्हाला जे तुम्ही बसण्यासाठी आसन घेणार आहात ते देखील निळ्या रंगाचंच तुम्हाला घ्यायचं आहे, कारण व्यंकटेश स्तोत्राच्या बालाजी महाराजांच्या सेवेसाठी निळ्या रंगाचा आसनाचा अतिशय महत्त्व आहे आणि निळ्या रंगाचंच आसन घ्यायचं आहे। शक्य झाल्यास मी ही सेवा करणार आहे तर ती सेवा कशा पद्धतीने केली किंवा पूजा मांडणी कशी केली हे देखील तुम्हाला व्हिडिओ करून सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा अनुभव काय आला ते देखील तुमच्याशी शेअर नक्कीच करणार आहे। बघा त्याच पद्धतीने महाराजांना अभिषेक घालायचा आहे, मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे। एक वेळ पुरुष सुक्तम, एक वेळ स्त्री सुक्तम म्हणा आणि अभिषेक व्यवस्थित घालायचा आहे तुम्हाला। अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला नाही म्हणता येत तर श्री स्वामी समर्थ या मंत्राने जरी अभिषेक केला तरी देखील चालणार आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राने जरी अभिषेक केला तरी देखील चालणार आहे। आणि पिवळ्या रंगाची फुलं वगैरे त्यांना अर्पण करायची आहे सगळी। तुम्ही केळ वगैरे, मिठाई किंवा फळ देखील तिथे ठेवू शकता। आणि दिवा लावायचा तर दिवा शुद्ध गाईचा जे तूप आहे त्या तुपाचाच तुम्हाला दिवा लावायचा आहे, तेलाचा दिवा नाही। दिवा हा आपली संपूर्ण सेवा होईपर्यंत प्रज्वलित राहावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। त्यामुळे तूप एक्स्ट्राचं आपल्याजवळ घेऊन बसायचं आहे, धूप दीप अगरबत्ती आपल्याजवळ घेऊन बसायची आहे, दिवा आवर्जून लावायचा आहे, दिवा लावायला विसरायचं नाही। तर तुम्हाला इच्छा असेल कलश स्थापना करायची तर तुम्ही कलश देखील ठेवू शकता। कलश ठेवला जो मंदिरामधला आपला आहे तो मंगल कलश ठेवायचा नाहीये। आपल्या मंदिरामध्ये जो कलश पुजतो आपण तो कुलदेवीच्या नावाचा असतो तो ठेवायचा नाहीये, दुसरा वेगळ्या तांब्यामध्ये तुम्हाला कलश स्थापना करायची आहे, एवढं एक लक्षात घ्या। नंतर बसण्यासाठी देखील तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि ही सेवा मांडणी तुम्ही समजा आता उद्यापासून तुम्ही सेवा करणार आहात तर तुम्ही 11च्या दरम्यान तुम्हाला ही मांडणी करून ठेवा। पहिल्या दिवशी तुम्हाला लवकर जरा आवरायला लागेल, पण आवरण्या अगोदर, मांडणी करण्या अगोदर तुम्हाला आंघोळ करायचं आहे। ताई आंघोळ नाही केली तर चालते का? बघा आता आंघोळ करावी का, एक प्रकारे आपली शरीर शुद्धी देखील होते, आपली मनशुद्धी देखील होते आणि आपण दिवसभर कामाला जातो, इकडे जातो तिकडे जातो, वर्किंग असतो, बाहेर फुलं आणायला गेलात, बाहेर कोणत्या कामानिमित्त गेलात, कोणाला टच होतो, कोण कसा आहे, कोणी कशा पद्धतीने आहे, कोणाच्या घरी सुतक आहे, कोणाच्या घरी विटाळ आहे, कोणाला पिरियड्स आलेले आहेत, कोणाच्या धक्काबुक्की आपल्याला काही देखील माहिती नसतं आणि त्याच ह्याच्यामध्ये आपण सेवा काय होत नाहीये, पण आपलं शरीर शुद्धीकरण, मन शुद्धीकरण होणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं। म्हणून आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करण्या अगोदर आंघोळ करून बसायचं आहे, एवढं लक्षात घ्या। पहिल्या दिवशी जरा लवकर आंघोळ करा, 11 सव्वा 11ला जरी आंघोळ केली तरी देखील चालेल। पूजा मांडणी करायची आहे आणि 12च्या अगोदर तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे बरोबर।
एक माळ गायत्री मंत्राची, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची, पहिल्या दिवशी स्वामी स्तवन बोलायचं आणि बरोबर 12 वाजता तुमच्या तोंडातून व्यंकटेश स्तोत्र बाहेर पडायला हवं. बरोबर 12 वाजता व्यंकटेश वासुदेव चालू व्हायला हवं. बघा आता व्यंकटेश स्तोत्र हे मराठीमध्ये देखील आहे, म्हणजे प्राकृतमध्ये देखील आहे आणि संस्कृतमध्ये देखील आहे. जे प्राकृतमध्ये आहे म्हणजे जे पूर्ण मराठीमध्ये आहे, हे नमोजी हे रंबा सकाळादी तो प्रारंभा, हे जे व्यंकटेश स्तोत्र आहे हे जर तुम्ही बोलत बसलात तर तुम्हाला पहाटेच्या 3:30 ते 4 वाजू शकतात. एवढं लक्षात घ्या, कारण आपल्याला 21 मंडल करायचे आहेत, म्हणजेच 21 वेळा पठण करायचं आहे, एकदा नाही. आणि हे खूप मोठं असल्यामुळे 3:30, 4 किंवा 4:30 प्रत्येकाच्या वाचण्याच्या स्पीडनुसार तुम्हाला अगदी पहाट देखील होऊ शकते 12 वाजता सुरू केला तर. एवढी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला. त्याच पद्धतीने संस्कृतमध्ये पठण केलात तर तुम्हाला पाऊण तास, अर्धा ते पाऊण तास खूप झाला, अर्धा ते पाऊण तास म्हणजे तुम्ही 12ला सुरुवात केली तर 12:45 पर्यंत आरती वगैरे सगळं करून तुम्ही मोकळे होता. त्यामुळे बघा संस्कृत अगदी सोपं आहे. जर तुम्हाला करायची आहे ही सेवा तर तुम्ही 2-3 दिवस लगातार तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सारखं ते यूट्यूबला लावा व्यंकटेश स्तोत्र आणि सारखं पठण करा. मी तर असंच केलं होतं, सारखं ऐकून ऐकून ते तोंड पाठ होऊन जातं आपल्याला. आणि ज्यावेळेस तुम्ही बघा आता व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पुस्तक वगैरे नाही भेटलं, काय करावं काय कळत नाही, तर अशा वेळेस व्यंकटेश स्तोत्र PDF असते ती प्रिंट काढून जरी आणली, मी तेच पठण करत होते, अजूनही तेच करते मी. आणि ते जरी वाचलं तरी देखील चालणार आहे, लक्षात घ्या. आणि संस्कृतमध्ये अतिशय सोपं आहे. 1 ते 8 ओवीपर्यंत तुम्हाला 20 वेळा बोलायचं आहे ना. 9व्या ओवीपासून 16व्या ओवीपर्यंत तुम्हाला फलश्रुती आहे ती फलश्रुती बोलायची आहे. खरं सांगायचं तर एक गंमत सांगू तुम्हाला. पहिल्यांदा मी जेव्हा पठण केलं ना 3.5 वर्षापूर्वी, म्हणजे ज्यावेळेस अधिक मास अगोदरचा आला होता त्यावेळेस मी ही सेवा केली, म्हणजे नंतर देखील केली, पण त्यावेळेस पहिल्या स्टार्टिंगला जेव्हा ही सेवा केली होती ना मी, त्यावेळेस खरं सांगायचं तर मला फलश्रुती याला देखील आहे हे माहिती नव्हतं. मी संपूर्ण 21 मंडल केलं होतं, खूप सुंदर असा अनुभव आला होता. म्हणजे मला वाटलं की माझ्या हातातून चूक घडली, म्हणजे फलश्रुती कधी कळलं, अनुभव येऊन गेल्यानंतर मला ते कळलं की इथून पुढची फलश्रुती आहे. पण खूप सुंदर अशी ही सेवा आहे, खूप सुंदर असा अनुभव आला होता त्यावेळेचा. तुम्ही जर माझे व्हिडिओज चेक केले तर तुम्हाला तो मी अनुभव देखील शेअर केलेला आहे आणि साक्षात तुम्हाला सगळा महाराजांच्या खडावांचा आवाज वगैरे सगळं काही ऐकू येईल त्याच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ एकदा जाऊन पहा आणि अनुभव बघा आणि नंतर मग तुम्ही सेवेला लागलात तरी देखील चालणार आहे. त्यामुळे बघा अशा पद्धतीने आता 21 वेळा पठण केलं आपण, हे कसं मोजायचं. मी काय केलं तर माहिती आहे, मी कॉईन्स घेतलेले 21 कॉईन घेतलेले. आता कॉईन 1 रुपयाचा असो, 2चा असो किंवा 5चा असो, मी कॉईन्स घेतलेले 21 कॉईन. एका वाटीमध्ये 21 कॉईन घेतलेले आणि दुसऱ्या वाटी रिकामी घेतली होती. 1 वेळा पठण झाले की 1 कॉईन टाकायचे दुसऱ्या वाटीमध्ये. असे 21 वेळा, म्हणजे आपलं दुर्लक्ष देखील होत नाही, किती वेळा वाचलं याच्यात जमलिंग देखील होत नाही, विचार देखील तिकडे जात नाही आपला आणि व्यवस्थित पठण देखील होतं. तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता, नाणी घेऊ शकता, बटणं घेऊ शकता, मनी घेऊ शकता, तुमच्या इच्छेने तुम्ही काहीही घेऊ शकता. म्हणजे काउंट करायला आपल्याला ते बरं पडतं, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने काउंटिंग करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला 21 वेळा हे मंडळ कंप्लीट करायचं आहे. रोज 21 वेळाच बोलायचं आहे, याच्यामध्ये कमी जास्त काही नाही आहे. आणि बघा आता 21 वेळा पठण झाले की गणपतीची आरती घ्यायची. जर तुमच्याकडे व्यंकटेश स्तोत्राचं किंवा जे आपलं नीतिसंहिता पुस्तक वगैरे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आरती मिळून जाईल, किंवा व्यंकटेश स्तोत्राची छोटीशी पोथी देखील मिळते, त्याच्या मागे देखील आरती असते व्यंकटेश भगवानाची. नाही तर तुम्ही यूट्यूबला लावलं तरी देखील चालणार आहे. आरती करायची, नंतर निवांत झोपून जायचं आहे, कोणताही विचार मनामध्ये आणायचा नाही. आता बघा, आता भीती काय वाटते बघा. सगळ्यात अगोदर तर आपल्याला व्यंकटेश महाराज स्वतः दर्शन देतात, आपली परीक्षा बघत असतात, एवढे खरं आहे. आणि आपल्याला वाटतं, भीती वाटते म्हणून आपण ती सेवामध्ये स्टॉप करत असतो. तर काय होतं, कधी कधी सेवाला सुरुवात केली आणि कोणीतरी दरवाजा वाजवते असं आपल्याला वाटतं, कोणीतरी आपला दरवाजा ठोठावते सारखं असं आपल्याला वाटतं, खिडकीवरती कोणीतरी हात मारला आहे असं आपल्याला वाटतं. त्याच पद्धतीने बघा, सापाच्या फुतकरण्याचा आवाज आपल्याला सतत येत राहतो, किंवा आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे असं आपल्याला जाणवतं. आपल्याला आपल्या आजूबाजूला सावली दिसते, त्याला देखील आपण घाबरतो. अशा पद्धतीचं वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात आणि या घाबरण्यामुळे भरपूर लोक ती सेवा तिथेच बंद करतात आणि जाऊन झोपून जातात. पण असं अजिबात करायचं नाही आहे. सेवा व्यवस्थित करा. साक्षात स्वामी महाराज, बालाजी महाराज तुमची परीक्षा बघत असतात, भगवान विष्णू साक्षात तुम्हाला दर्शन द्यायला आलेले असतात. फक्त तुम्ही भीतीपोटी ती सेवा तिथे सोडता. या दिवशी तुम्हाला सापाचं झालेलं दर्शन, फुतकरण्याचा आवाज येते म्हणून लगेच भिवून जायचं नाही आहे. बघा, असं देखील अनुभव आलेले आहेत की त्यांच्या समोर साप त्यांना दिसत होता, पण ते घाबरले नाही, त्यांनी व्यंकटेश स्तोत्र बंद केलं नाही आहे आणि साक्षात तो तिथेच गायब झाला. म्हणजे बालाजी महाराजांनी त्यांना तिथेच दर्शन दिलं होतं.
दरवाजा ठोठावल्याचा आवाज येतो, खडावांचा आवाज येतो. त्याच पद्धतीने कधी कधी आपल्या आरतीमध्ये आपल्याला मोराचा पिसारा तयार झालेला दिसतो. मोराचा पिसारा किंवा अशा, आता ही हळद कशी लागलेली आहे, आता उंबऱ्याचं लेपन केलेलं आहे, हळद कशी लागली, अशा हात आपल्या पायाची बोटं देखील पिवळी झालेली दिसतात. म्हणजे आपण काय केलेलंच नाही आहे, पण हे अशा पद्धतीचे अनुभव आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने येत राहतात. तर भियायचं नाही आहे, याच्यामध्ये कोणतंच भिण्याचं कारण नाही आहे. आता मी तुम्हाला सांगते, पण मी ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो तेव्हा मीच खूप घाबरले. अशा घामाचे लोट येत होते आणि त्याच्यात काय सगळे झोपले होते आणि त्याच्यातून म्हणजे मुलं वगैरे मध्येच रडायची, काय तर व्हायचं. पण अजिबात घाबरायचं नाही, काय सुद्धा होत नाही. फक्त मन लावून सेवा करायची. आणि खूपच भीती वाटली तर महाराजांना सांगायचं, महाराज मला खूप भीती वाटते, फक्त ही सेवा माझ्यावर निर्विघ्नपणे पार पडून घ्या आणि मला ही भीती वाटू देऊ नका, असं महाराजांनी एकदा सांगायचं. ही सेवा कंप्लीट करायची. खूप सुंदर असा अनुभव येतो ज्यावेळेस तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. मी सांगण्यात आणि तुम्ही करण्यात खूप फरक आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः करा. ज्यावेळेस तुम्ही स्वतः कराल, नक्कीच तुम्हाला 100% खूप सुंदर असा अनुभव येईल. आणि तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अनुभव शेअर करायला विसरू नका. किंवा 9967690921 या नंबरवरती देखील तुमचा जो काही अनुभव आहे तुम्ही शेअर करू शकता. नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमची जे काही अनुभव येईल तर तुम्ही शेअर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही सेवा करायला अजिबात विसरायची नाही. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.